दिल्लीच्या जंतर मंतर ग्राउंडवर विद्यार्थी गेले 22 दिवस सनदशीर मार्गानं धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेमधील घोटाळ्या संदर्भामध्ये राजीनामा द्यावा यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर सर्वांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचा जोश बघून गेले 20 दिवस त्या ठिकाणी सनदशीर मार्गाने उपोषण सुरू आहे। संविधानाने दिलेला अधिकार या ठिकाणी डावलून केंद्र सरकार आज अन्याय करत आहे। 20 तारखेचा मोर्चा अगोदरच जाहीर केला होता आणि असं असताना संसदेकडे जाणारे सर्व मार्ग म्हणजे संसद ही जनतेचं मंदिर आहे, त्यामध्ये खासदार जरी निवडून येत असले तरी जनतेमुळे ते निवडून येतात आणि अशा संसदेच्या मार्गावरचे सगळे बॅरिकेडिंग त्या ठिकाणी लावण्यात आले होते। सनदशीर मार्गाने मोर्चा मार्गक्रमण करत असताना काही पोलिसांच्या वेशामध्ये येऊन काही गुंडांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर हल्ला केला। विद्यार्थ्यांनी स्वतः कुठल्याही प्रकारे प्रतिकार न करता समोर उभा राहून लाठी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। महिला भगिनींना घसटून त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 20 तारीख या देशाचा काळा दिवस या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, खरं म्हणजे तो वाढदिवस आज काळा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा त्यांनी करायला पाहिजे होता। कारण ज्या विद्यार्थ्यांच्यावर ज्या महिला भगिनींच्यावर जो अन्याय झालेला आहे, जो लाठीचार्ज झालेला आहे, तो निषेधार्थ आहे। एक व्यक्ती जर राजीनामा देणार नसेल तर हा देश कधीही गबसणार नाही आणि आज गल्ली बोळातनं हे आंदोलनाची धग या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही शहराचे अध्यक्ष RK पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्वरित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि ती मागणीचं निवेदन तुम्ही त्वरित केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पाठवावा अशी आमची विनंती आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार नाही त्यावेळी आम्ही टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन अधिक कोल्हापूरमध्ये या ठिकाणी तीव्र करू। 4 दिवसामध्ये या ठिकाणी शिवाजी पुतळ्याला संध्याकाळी आमचा कॅन्डल मार्च या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने होईल। 2 दिवस आम्ही वाट बघू आणि पुढची स्टेप या ठिकाणी आम्ही घेऊ।